माझं नाव सुमेधा देशमुख, वय 49 वर्ष. मी पुण्याच्या कोथरूड भागात राहते. बाहेरच्या लोकांसाठी मी एक साधी, शांत आणि घटस्फोटित अशी बाई आहे, जी आपल्या वृद्ध आईसोबत राहते. पण सत्य परिस्थिती खूप वेगळी आहे. गेल्या 20 वर्षापासून मी माझं स्वतःचं ब्युटीक चालवते. लेडीज टेलरिंग आणि रेडीमेड गारमेंट्सही त्याचंही दुकान कोथरूडच्या मुख्य बाजारपेठेत आहे. आणि विशेष म्हणजे ते माझ्या स्वतःच्या नावावर आहे. आज त्याची किंमत साधारणतः 45 ते 50 लाखांच्या घरात आहे. महिन्याची 60,000ची कमाई, 18 लाखांची फिक्स डिपॉझिट आणि डोक्यात एक अशी योजना जी माझ्या भावाचे सगळे मनसुबे धुळीला मिळवण्यासाठी तयार होती. माझ्या भावाच्या अन्यायाविरुद्ध मी कसा लढा दिला आणि माझ्या आईला तिच्याच लोभी मुलापासून कसं वाचवलं, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ही स्टोरी पुढे वाचत राहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्या दिवशीची ती गोष्ट आहे. सकाळचे 8 वाजले होते. मी माझ्या ब्युटीकवर आलेल्या त्या नवीन साड्यांचा साठा तपासत होते. माझी आई ही 72 वर्षांची सुमित्रा माई घरी चहा करत होती. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर माझा भाऊ विलासचा फोन आला. त्याच्या आवाजात एक विचित्र आत्मविश्वास होता, जणू त्यानं एखादं मोठं युद्धच जिंकलं असावं. तो म्हणाला, सुमेधा, तुला सांगायचं होतं, काल रात्री गेली, अंत्यसंस्कार ठेवलेत. आणि हो, जाताना तिनं तिची सगळी संपत्ती, दागिने, पैसे सगळं काही माझ्या नावावर केले. तुझ्या नावावर काहीही नाही. तुला तर माहितीच आहे ना, वंशाचा दिवा मुलगा असतो, त्यामुळे सगळं मुलाचंच असतं. एक क्षणभर मी सुन्न झाले. मग मला उमजलं, हा माणूस पैशासाठी इतका खाली घसरलाय की जिवंत आईच्या मृत्यूची खोटी बातमीसुद्धा पसरवू शकतो, फक्त संपत्ती बळकावण्यासाठी. मी लगेच आईला फोन लावला. तिनं फोन उचलला आणि हसत हसत म्हणाली, अगं सुमे, मी एकदम ठणठणीत आहे ग. आत्ताच तुळशीला पाणी घातलं आणि पेपर वाचते. विलासचा फोन आला होता का? त्यानं काही सांगितलं का तुला? तेव्हा मला सगळा प्रकार लक्षात आला. माझा भाऊ आता सर्व सीमा ओलांडून गेला होता. त्यानं ठरवलंच होतं की आईच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून बनावट मृत्यूचा दाखला तो बनवून आणि खोटं मृत्यूपत्र तयार करून सगळी संपत्ती हडप करायची. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याची ही बहीण गेल्या 3 वर्षापासून त्याच्यावर करडी नजर ठेवून आहे. ती अतिशय शांतपणे विलासला फोनवर म्हटलं, ठीक आहे दादा, मला समजलं. आता मी अंत्यसंस्काराला येईन. आणि फोन कट केला. त्यानंतर मी क्षणाचाही विलंब न करता माझे वकील मैत्रीण ॲडव्होकेट अंजली सानेला फोन लावला. अंजली माझी कॉलेजमधली जीवाभावाची मैत्रीण आणि गेल्या 5 वर्षापासून प्रॉपर्टी आणि फसवणुकीच्या केसेसमध्ये तिचं मोठं नाव होतं. मी तिला सगळी हकीकत सांगितली. अंजली गंभीर आवाजात म्हणाली, सुमेधा, हा तर फौजदारी गुन्हा आहे. खोटा मृत्यूचा दाखला बनवणं, बनावट मृत्यूपत्र तयार करणं हे भारतीय दंडसंहितेनुसार फसवणूक आणि बनावटी याचा गंभीर कलमाखाली येतं. यासाठी त्याला सक्त मजुरीची शिक्षाही दिली जाईल. तुझ्याकडे काही पुरावे आहेत? आणि मी गालातच हसले आणि म्हणाले, अंजली, माझ्याकडे फक्त पुरावे नाहीत तर त्याच्या विनाशाची संपूर्ण स्क्रिप्ट तयार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इतकी तयार कशी होते? ऐका, माझी कहाणी सुरू होते आजपासून 20 वर्षापूर्वी, जेव्हा मी 29 वर्षाची होते आणि एका अत्यंत नरक यातना देणाऱ्या लग्नात अडकले होते. माझं लग्न समीर इनामदारांशी झालं होतं. त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय होता. सुरुवातीला सगळं काही छान वाटलं, पण हळूहळू त्याचे सगळे खरे रंग दिसू लागले. दारू पिणं, घरी येऊन मारहाण करणं आणि माझ्या कष्टाची कमाईसुद्धा ओढून घेणं. व्यवसायात उधळण हे नित्याचंच झालं होतं.
त्यावेळी मी एका भाड्याच्या जागेत छोटं शिलाईचं दुकान चालवायची. महिन्याकाठी 10 ते 15,000 मिळायचे मला. पण समीरला तेही बघवत नव्हतं. तो म्हणायचा, बायकांनी घरातच राहावं, हे दुकान बिकान बंद कर. जेव्हा मी नकार दिला तेव्हा त्यानं माझ्यावर हात उचलायला सुरुवात केली. 6 वर्ष मी त्या नरक यातना काढल्या. तेव्हा माझे आईबाबा ह्यात होते. बाबा पोस्टमास्तर म्हणून ते रिटायर झालेले. त्यांनी मला खूप समजावलं की बेटा, तू घटस्फोट घे. पण त्या काळात काडीमोड घेणं म्हणजे केवढी मोठी गोष्ट होती हे तुम्हाला माहितीच आहे. समाजाचा आणि नात्यागोत्यांचा दबाव असायचा. पण 8 वर्षापूर्वी एका दिवशी समीरने मला इतकं बेदम मारलं की माझा हात मोडला. त्या दिवशी मी अगदी मनामन ठरवलं, आता बस. मी पोलीस स्टेशन गाठलं, तक्रार नोंदवली, मेडिकल सर्टिफिकेट घेतलं आणि घटस्फोटाचा खटला दाखल केला. 1.5 वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या, पण मी हार मानली नाही. अखेर 7 वर्षापूर्वी मला घटस्फोट मिळाला. तेव्हा माझं वय 42 वर्ष होतं. मला मुलं बाळं नव्हती. मी एकटीच होते. पण माझ्या पाठीशी माझी आई सुमित्रा अगदी खंबीरपणे उभी होती. माझे बाबा त्या घटनेच्या 2 वर्ष आधीच हृदयविकाराच्या झटक्यानं वारले होते. सकाळी ऑफिसला जाण्याच्या तयारीत असताना त्यांना अचानक अटॅक आला आणि ते आम्हाला सोडून गेले. आई पूर्णपणे तुटली होती, पण तिनं मला सावरलं. ती म्हणाली, सुमे, आता आपण दोघींनी एकमेकींचा आधार बनायचं. त्या काळात माझा भाऊ विलासची परिस्थिती तशी बरी होती. त्याचा कपड्यांचा होलसेलचा व्यवसाय होता. त्याची बायको निशा एक सरकारी शाळेत शिक्षिका होती. त्यांना एक मुलगा होता, अर्णव, जो तेव्हा 10 वर्षाचा होता. विलासदादा तेव्हाही थोडा स्वार्थी होताच, पण तितका नाही जितका तो नंतर झाला. बाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीची वाटणी झाली. कोथरूडमध्ये त्यांचा 3 बेडरूमचा फ्लॅट होता. त्याची किंमत तेव्हा 50 लाखांच्या आसपास होती. त्यासोबत पोस्टाची पेन्शन, प्रायव्हेट फंड आणि काही फिक्स डिपॉझिट असं मिळून 70 ते 75 लाखांची पुंजी होती. आईनं स्पष्ट सांगितलं की माझ्या घरातच राहणार आणि मी माझ्या घरातच राहणार आणि माझं आयुष्य माझ्या अटींवर जगणार. विलासला हे मुळीच पटत नव्हतं. त्याची इच्छा होती की आईनं एकतर त्याच्याकडं राहायला यावं किंवा तो फ्लॅट विकून पैसे वाटावेत. पण आईनं त्याला निक्षून सांगितलं, हे घर मी आणि तुझ्या बाबांनी रक्ताचं पाणी करून बांधले. इथे माझ्या आठवणी आहेत. मी हे घर अजिबात सोडणार नाही. मी इथेच राहणार. घटस्फोटानंतर मी आईला निक्षून सांगितलं. आई तिच्यासोबत राहायला आले. समीरकडून कोर्टाच्या आदेशानं मला पोटगीही चालू केली आणि पोटगी म्हणून 12 लाख रुपये मिळाले. त्या पैशांचा विनियोग कसा करायचा हे मी अगदी पक्क ठरवलं होतं. कोथरूडच्या मुख्य मार्केटमध्ये एक छोटीशी जागा विक्रीला होती. तेव्हा तिची किंमत 15 लाख होती. माझ्याकडचे 12 लाख आणि वर 5 लाखाचं कर्ज काढून मी ती जागा विकत घेतली. हळूहळू कष्ट करून एक एक पैसा साठवून मी त्याचं एका सुसज्ज अशा बुटीकमध्ये रूपांतर केलं. आज त्या दुकानाची किंमत 45 ते 50 लाखांच्या घरात आहे. माझं कर्ज 4 वर्षापूर्वीच फिटले. आज मला दरमहा 60,000ची ठराविक मिळकतही आहे. मी माझी स्वतःची फिक्स्ड डिपॉझिट बनवली, LIC पॉलिसी काढली आणि माझ्या नावावर एक सेव्हिंग अकाउंटही उघडलं, ज्यातून आईला मी विचारल्याशिवाय किंवा तिच्या संमतीशिवाय कोणीही 1 रुपयाही काढू शकत नव्हतं. पण माझ्या सख्या भावाला, विलासला हे सगळं बघवतच नव्हतं. त्याची ती बुरसटलेली विचारसरणी अशी होती की घटस्फोटित बहिणीनं गपगुमान आईच्या घरात पडून राहावं. तिचं स्वतःचं अस्तित्व कशाला हवं? माझं स्वतःचं दुकान, माझी कमाई हे सगळं त्याच्या डोळ्यात खुपत होतं. आणि जसजसा त्याचा स्वतःचा धंदा बुडू लागला तसतशी त्याची आता वक्रदृष्टी आईच्या संपत्तीवर वळू लागली. 5 वर्षापूर्वी विलासचा साड्यांचा व्यवसाय पार कोलमडला. त्यानं व्यापारात काही चुकीचे निर्णय घेतले. काहींना उधारीवर माल दिला जो कधीच परत आला नाही आणि उरलेले पैसे त्याने जुगारात उधळले. हो, मला नंतर कळलं की विलासला मटका आणि जुगाराचाही नाद लागला होता. त्याच्यावर 15-20 लाखांचं कर्ज झालं होतं. तेव्हा त्यानं पहिल्यांदा आईकडं पैशांची मागणी केली. 5 लाख रुपये. आईनं विचारलं, कशाला हवेत?
तर म्हणाला, धंद्यात गुंतायचं आहे, धंद्यात गुंतवायचे आहेत. आईनं भोळ्या भाबड्या मनानं तिची एक एफडी मोडली आणि त्याला ते पैसे दिले. पण ते पैसे धंद्यात नाही तर जुगाराचे कर्ज फेडण्यात गेलं. 6 महिन्यानंतर तो पुन्हा आला आणि यावेळी 10 लाख मागितले. आईनं स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, अरे विलास, आता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत आणि आधीच्या 5 लाखाचं काय केलंस? त्याचा हिशोब द्या आधी. त्या दिवशी पहिल्यांदा विलास आईवर ओरडला. तो तावातावानं म्हणाला, मी एक तुझा मुलगा आहे, वंशाचा दिवा आहे मी. मला पैसे देणे तुझं कर्तव्य आहे आणि हे घरसुद्धा शेवटी मलाच मिळणार आहे. आई गप्पच झाली. ती तेव्हा दुकानावर होती. मी तेव्हा दुकानावर होते. संध्याकाळी घरी आले तेव्हा आईचे डोळे रडून रडून सुजले होते. तिनं मला सगळं काही सांगितलं आणि त्याच दिवशी मी अगदी मनोमन ठरवलं की आता सावध राहावं लागेल. विलासची नजर आता पूर्णपणे घरादारावर होती. पुढच्या काही महिन्यात वहिनींचा म्हणजेच निशाचा स्वभावही बदलला. आधी ती आईचा खूप मानपान करायची, कधीही अपमान करत नव्हती. पण आता आई जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जायची तेव्हा निशा वहिनी तिच्यासोबत तुसडेपणाने वागायची. कधी चहासुद्धा नीट देत नसायची. बाकी सगळ्यांसाठी श्रीखंड पुरी आणि आईसाठी साधं वरण भात. एकदा तर हद्दच झाली. राखी पौर्णिमेचा दिवस होता. मी आणि आई अर्णवला भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. निशा वहिनीने आम्हाला दारातच अडवलं आणि ती म्हणाली, अहो सासूबाई, अर्णव घरी नाही आहे, तो मित्रांसोबत बाहेर गेलाय. ते सरसकट खोटं होतं. मी खिडकीतून अर्णवला आतमध्ये TV बघताना पाहिलं होतं. आई काहीच बोलली नाही. ती फक्त हसली आणि तिथून निघाली. घरी आल्यावर ती सरळ तिच्या खोलीत गेली. मी ताराच्या फटीतून पाहिलं. ती हुंदके देऊन रडत होती. त्या दिवशी माझा संताप अनावर झाला होता. पण मी स्वतःला सावरलं आणि रागाच्या भरात घेतलेला निर्णय कधीच योग्य नसतो हे चांगलंच मला माहीत होतं. त्यानंतरचे 6 महिने तर आणखीनच भयंकर गेले. विलास दर आठवड्याला यायचा आणि पैशांची तगादा लावायचा. कधी अर्णवच्या शाळेची फी, कधी आजारपण, तर कधी घराचा खर्च. कारणं वेगळी पण हेतू मात्र एकच, ते म्हणजे पैसे. आईला समजत होतं की हा खोटं बोलतोय, पण पोटच्या गोळ्याला ती नाही तरी म्हणू शकत नव्हती. हळूहळू तिने तिच्या 3 एफडी मोडल्या. एकूण 15 लाख रुपये तिने विलासला दिले. मी आईला निक्षून सांगितलं, आई, आता बाद झालं. दादा तुझा गैरफायदा घेतोय. पण आई म्हणाली, अगं सुमी, शेवटी तो माझा मुलगा आहे ग, मी त्याला कसं तोडू? तेव्हा मला एक युक्ती सुचली. मी आईला समजावलं की आपल्याला घराचे कागदपत्र सुरक्षित ठेवावे लागतील. मी माझी वकील मैत्रीण अंजलीचा सल्ला घेतला. तिनं सांगितलं की आईने जर घराचा काही हिस्सा कायदेशीररित्या तुझ्या नावावर केला तर विलासच्या मनसुब्यांना लगाम घालता येईल. सुरुवातीला आई तयार नव्हती. तिला वाटलं दोन्ही मुलांमध्ये भेदभाव होईल. पण मग मी तिला चांगलं समजवलं, आई, मला तुझी संपत्ती नको आहे ग. मला फक्त एवढंच हवंय की उद्या दादानं तुलाच तुझ्या घरातून बाहेर काढू नये. जर अर्धा हिस्सा माझ्या नावावर असेल तर या घरात तुझा हक्कच अबाधित राहील. आईला माझं म्हणणं पटलं. 3 वर्षापूर्वी आम्ही अत्यंत गुप्तपणे कायदेशीर मार्गानं त्या फ्लॅटचा अर्धा हिस्सा माझ्या नावावर रजिस्टर केला. आता त्या घराचे मालक मी आणि आई दोघीही होतो. आम्ही ही गोष्ट विलासला सांगितली नाही. हे आमचं गुपित होतं. पण विलासचे कारनामे थांबले नाहीत. उलट ते वाढतच गेले. गेल्या 3 वर्षात ज्या घटना घडल्या त्या ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. पहिली मोठी घटना म्हणजे तेव्हा घडली जेव्हा विलासने आईला घर विकायला तगादा लावला. तो म्हणाला, आई, हे एवढं मोठं घर आहे, तुम्ही दोघीच तर असता, कशाला हवी एवढी जागा? हे विकून टाकू, पैसे वाटून घेऊ, मी माझं कर्ज फेडेल आणि तुम्ही दोघी एखादा छोटा फ्लॅट घ्या. आईने त्याला साफ नकार दिला. तेव्हा विलासने धमकी दिली, तुम्ही जर घर विकलं नाही तर मी कोर्टात खेचीन तुम्हाला. मी मुलगा आहे, माझाही हक्क आहे यात. तेव्हा पहिल्यांदा मी तोंड उघडलं. मी कडक आवाजात म्हणाले, दादा, हे घर बाबांनी आईच्या नावावर केले.
जोपर्यंत आई जिवंत आहे आणि तिची इच्छा नाही तोपर्यंत तू तिला हे घर विकायला लावू शकत नाही आणि कुठलीही केसही जिंकू शकत नाहीस. विलासला प्रचंड राग आला. तो माझ्या अंगावर धावून आला. तू मध्ये पडू नकोस. घटस्फोटित बाई, भावाच्या त्या तुकड्यांवर जगतीयेस. तुझी काय लायकी आहे? त्या दिवशी मी गप्प राहणं पसंत केलं, पण शांत बसले नाही. मी माझ्या मोबाईलमध्ये त्याचं हे सगळं बोलणं रेकॉर्ड करून घेतलं होतं. हो, त्या दिवसापासून विलास जेव्हा जेव्हा घरी यायचा तेव्हा मी माझा रेकॉर्डिंग सुरू करायची. माझ्या फोनमध्ये एक रेकॉर्डिंग ॲप होतं. तो आला की मी फोन अशा जागी ठेवायची जिथून सगळं संभाषण अगदी स्पष्ट रेकॉर्ड होईल. दुसरी मोठी घटना म्हणजे 6 महिन्यानंतर घडली. ती म्हणजे विलास आणि निशा दोघेही आले. यावेळी त्यांच्या हातात काही कागदपत्रंही होती. विलास म्हणाला, आई, हे बँकेचे फॉर्म आहेत. तुझ्या खात्यातून मला थोडे पैसे काढायचे आहेत. इथे सही कर, फक्त इथे सही कर. आईने ते कागद हातात घेतले, पण तिला काहीच कळेना. ती गोंधळून म्हणाली, अरे विलास, हे कसले कागद आहेत? मला काही समजत नाहीये. निशा वहिनी लगेच सरसावल्या आणि म्हणाल्या, अहो सासूबाई, तुम्ही फक्त सही करा ना, बाकी सगळं आम्ही बघून घेऊ. तुम्ही कशाला डोक्याला ताप करून घेता? मी त्यावेळी स्वयंपाकघरात होते. हे ऐकताच मी बाहेर आली आणि त्यांच्या हातातले कागद बघितले. ते बँकेत नॉमिनी म्हणून बदलण्याचे फॉर्म होते. विलासला आईच्या सगळ्या खात्यांची एकमेव वारसदार व्हायचं होतं. मी आईला निक्षून सांगितलं, आई, खबरदार यावर सही केलीस तर. हे नॉमिनी बदलण्याचे कागद आहेत. विलास माझ्यावर भडकला. तू परत मध्ये पडलीस? तुला काय करायचे? मी आईचा मुलगा आहे, नॉमिनी मीच होणार. मी शांतपणे उत्तर दिलं, दादा, नॉमिनी बदलायची इतकी घाई का आहे? नॉमिनी बदलायची इतकी काही घाई नाही आहे. आई आता ठणठणीत आहे आणि जर कधी गरज पडली तर आई स्वतः ठरवेल की कुणाला नॉमिनी करायचं ते. निशा वहिनी फणा उकारून म्हणाली, हे बघ सुमेधा, तू इथे राहतेस कारण सासूबाईंची तशी इच्छा आहे, पण खरा वारसदार तर विलासजीच आहेत. मी त्यांना सडेतोड उत्तर दिलं, वहिनी, मी इथे राहते कारण हे माझ्या आईबापांचं घर आहे आणि हक्काचीच भाषा करत असाल तर कायद्यानं मुला इतकाच मुलीचाही समान हक्क असतो. यावर वाद आणखी चिघळला आणि विलास रागाने लालबुंद होऊन म्हणाला, आई, तू हिला समजव, नाहीतर मी पुन्हा कधीच या घरात पाय ठेवणार नाही. आई बिचारी रडायला लागली आणि ती म्हणाली, अरे बाळा, असं नको करू, असं बोलू नको रे. तुम्ही दोघंही मला तितकेच प्रिय आहात. पण विलास आणि निशा रागाच्या भरात तिथून निघून गेले. त्या दिवसानंतर पुढचे 3 महिने विलासने घराकडं अगदी डुंकूनही पाहिलं नाही. ना फोन ना मेसेज. आई खूप अस्वस्थ असायची. रोज म्हणायची, काय माहिती माझा विलास कसा असेल, अर्णव बरा असेल ना. मी आईची समजूत काढायची, पण मनात कुठेतरी एक खात्री होती की विलास शांत बसणाऱ्यातला नाही. तो नक्कीच काहीतरी मोठा डाव रचत असणार. आणि माझा अंदाज अगदी खरा ठरला. 3 महिन्यानंतर अचानक एके दिवशी विलास घरी आला, एकदम गरीब गाय बनून. त्यानं आईचे पाय धरले आणि माफी मागितली. आई, चूक झाली ग माझी. रागाच्या भरात बोललो, मला माफ कर. आईचं मन लगेच वितळलं आणि ती म्हणाली, अरे वेड्या, आई कधी लेकरांवर राग धरून बसते का? ए बस. तिनं त्याच्या आवडीचे गरमागरम थालीपीठं आणि गाजराचा हलवा बनवला. विलासनेही मोठ्या आवडीनं खाल्ले आणि म्हणाला, आई, तुझ्या हातची चव जगात कुठेच नाही. पण मला त्याचा हा बदललेला अवतार खटतच होता. विलास इतका सहज कसा बदलू शकतो? नक्कीच काहीतरी काळबेरं आहे आणि मी बरोबर होते. पुढच्याच आठवड्यात तो पुन्हा आला आणि यावेळी तो म्हणाला, आई, मला वाटतं तुझे सगळे महत्त्वाचे कागदपत्र आपण एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवले पाहिजेत. घरात चोरीमारीचा लय धोका असतो. आजकाल मी ते माझ्या बँक लॉकरमध्ये ठेवतो. आईनं नकार दिला. नको रे बाबा, माझे कागद माझ्याकडेच बरे. मी ते कपाटात जपून ठेवलेत. विलासनं पुन्हा पुन्हा आग्रह धरला, पण यावेळी मी सावध होते. मी मध्ये पडून म्हटलं, दादा, जर आईचे कागद सुरक्षित ठेवायचेच असतील तर आम्ही आमचं स्वतंत्र लॉकर घेऊ.
तुला त्रास नको. विलासच्या डोळ्यात राग तरळला, पण तो काहीच बोलला नाही. तसाच उठून तो निघून गेला. त्या रात्री मी सावधगिरी म्हणून आईचे सगळे महत्त्वाचे कागदपत्र, घराची कागदपत्र, बँक पासबुक, FDचे सगळ्या पावत्या, पेन्शनचे कागद सगळं बाहेर काढलं आणि त्या सगळ्यांच्या झेरॉक्स प्रती त्याही काढल्या आणि मूळ कागदपत्र माझ्या स्वतःच्या बँक लॉकरमध्ये सुरक्षित हलवलं. घरात फक्त झेरॉक्स प्रती ठेवल्या आणि मी जे केलं ते किती योग्य होतं हे मला 2च आठवड्यात कळलं. एके दिवशी मी दुकानावर होते आणि आई घरी एकटीच होती. विलास आणि निशा घरी आले. त्यांनी आईला सांगितलं की आम्हाला काही कामासाठी तुझ्या बेडरूममध्ये जायचे. आईला संशय येण्याचं कारणच नव्हतं. विलास आईच्या खोलीत गेला आणि कपाट उघडून पाहितलं. हे मला चांगलंच कसं कळलं, कारण महिन्यापूर्वीच मी आईच्या खोलीत एक छुपे कॅमेरा लावला होता. हो, मी आता कोणावरही विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीतच नव्हते. माझ्या ओळखीच्या एका मुलानं मला तो वायफाय कॅमेरा बसवून दिला, ज्याचं लाईव्ह फुटेज मला माझ्या मोबाईलवर दिसायचं. खोलीत हालचाल झाली की मला नोटिफिकेशनही यायचं. त्या दिवशी दुकानात बसल्या बसल्या मी फोनमध्ये पाहिलं तर विलास आईचं कपाट उघडत होता. मी सगळं काम सोडून घराकडे धावतच सुटले, पण मी पोहोचेपर्यंत ते निघून गेले होते. आईनं सांगितलं, अगं विलास काहीतरी कागद शोधत होता. मी विचारलं, मग काय म्हणाला? तर ती म्हणाली, काही नाही, असंच बघत होतो म्हणाला. मी कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग चेक केलं. विलासने घराच्या कागदपत्रांच्या आणि बँकेच्या डिटेल्सच्या झेरॉक्सचे फोटो मोबाईलमध्ये काढले होते. आता त्याचा हेतू स्पष्ट झाला होता. तो माहिती गोळा करत होता, पण त्याला हे माहीत नव्हतं की त्यानं ज्याचे फोटो काढले त्या फक्त झेरॉक्स होत्या आणि त्याही जुन्या, कारण अर्धं घर माझ्या नावावर झाल्याची माहिती त्या जुन्या कागदांवर नव्हतीच. पुढच्या काही महिन्यात विलासचा त्रास आणखी वाढला. आता त्यानं सरळ सरळ आईला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली होती. एक दिवस तो एका माणसाला घेऊन आला. तो माणूस स्वतःला इस्टेट एजंट म्हणत होता. त्यानं आईला गळ घालायला सुरुवात केली. मावशी, तुमचं घर एकदम मोक्याच्या ठिकाणी आहे. मी तुम्हाला चांगली किंमत मिळवून देईन. 1,20,00,000. विचार करा. आईनं अगदी स्पष्ट नकार सांगितला. मला घर विकायचंच नाही आहे. पण तो एजंट म्हणाला, अहो मावशी, तुमचं आता वय झाले, एवढं मोठं घर कशाला सांभाळताय? एक छोटा फ्लॅट घ्या आणि उरलेले पैसे मुलाबाळांमध्ये वाटून टाका. मी सरळ त्या एजंटला खडसावलं. आईने एकदा सांगितलं ना नाही म्हणून, मग विषय संपला की. तुम्ही आता निघा. विलास चिडून म्हणाला, सुमेधा, तू प्रत्येक वेळी मध्ये का पडतेस? आईला तिचे निर्णय घेऊ देत ना. मी म्हटलं, मग तिने घेतलाय ना निर्णय, तिला घर विकायचं नाही म्हणून. ते दोघं रागाने फणकारतच निघून गेले. पण त्याच रात्री विलासने आईला फोन करून धमकावलं आणि तो म्हणाला, आई, जर तू त्या सुमेधाचं ऐकत राहिलीस तर तुला पश्चाताप होईल. ती घटस्फोटीत आहे. तिला पोरं बाळं नाहीत म्हणून तिची नजर तुझ्या प्रॉपर्टीवर आहे. आई रडायला लागली. तिने मला त्या कॉलची रेकॉर्डिंग ऐकवली. माझं काळीज तिळतिळ तुटलं. त्या दिवशी मला माझ्या सख्ख्या भावाची इतकी घृणा वाटली की बस. पण मी स्वतःला शांत ठेवलं. आईला म्हटलं, आई, तू घाबरू नकोस. दादा फक्त तुला भीती दाखवतोय. आपण काहीही होऊ देणार नाही. वरवर मी आईला धीर देत होते, पण मनातल्या मनात मला कळूनच चुकलं होतं की विलास आता काहीतरी मोठं कांड करण्याच्या तयारीत आहे आणि मलाही आता पूर्ण तयारीनिशी सज्ज राहायला हवं होतं. मी अंजलीला सगळी हकीकत सांगितली आणि ती म्हणाली, सुमेधा, आता आपल्याला कायदेशीर लढाईसाठी तयार राहायला हवं. तू सगळे पुरावे जमा कर आणि रेकॉर्डिंग, CCTV फुटेज, बँकेचे व्यवहार, सगळं काही. मी तसंच केलं. मी एक वेगळी फाईलच बनवली. त्यात गेल्या 2 वर्षात घडलेल्या प्रत्येक घटनेचा तपशील होता, तारखेनुसार. सोबत रेकॉर्डिंग, CCTV फुटेज बॅकअप होताच. मी आईच्या बँकेचे स्टेटमेंट काढलं. त्यात स्पष्ट दिसत होतं की गेल्या 5 वर्षात विलासनं आईकडून टप्प्याटप्प्यानं एकूण 25 लाख रुपये घेतले होते आणि त्यातलाही एकही पैसा परत केला नव्हता.
एवढंच नाही तर मी एका मानसोपचार तज्ज्ञाकडे आईची तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी लिखित प्रमाणपत्र दिलं की सुमित्रा देशमुख ह्या मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सुदृढ आहे आणि स्वतःचे निर्णय घेण्यास त्या सक्षम आहेत. हे करणं अत्यंत गरजेचं होतं, कारण मला भीती होती की उद्या विलास कोर्टात उभा राहून म्हणेन, आई म्हातारी झाली आहे, तिचं डोकं चालत नाही आहे, तिला वेड लागले. त्याचबरोबर मी आमच्या सोसायटीतल्या काही महत्त्वाच्या लोकांशीही बोलून ठेवलं. आमचे शेजारी जोशी काका, जे रिटायर वकील होते, आणि सोसायटीच्या अध्यक्षा मंदाताई, हे सगळं आईला चांगलंच ओळखत होते. मी त्यांना विलासच्या वागण्याबद्दल कल्पनाही दिली. त्यांनी आश्वासन दिलं की वेळ पडल्यास ते नक्की साक्ष देतील. मी पूर्णपणे तयार होते. मला माहीत होतं की विलासचा संयम सुटेल आणि तो असं काहीतरी करेल ज्यामुळे त्याचं भिंग फुटेल. आणि तो दिवस उजाडला. 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. विलासनं अचानक आईला फोन केला आणि सांगितलं की त्याची बायको निशा खूप आजारी आहे. तिला पोटाचा कॅन्सर झाला आहे आणि तातडीनं ऑपरेशन करावं लागेल. त्यासाठी 15 लाखांची गरज आहे. आई एकदम घाबरली. तिनं विचारलं, अरे देवा, काय झालं निशाला? विलास रडवेल्या आवाजात म्हणाला, पोटाचा कॅन्सर आहे. आई, लवकर ऑपरेशन नाही केलं तर? आणि तो जोरजोरात रडायला तो लागला. आईचं काळीज पिळवून उठलं. ती म्हणाली, अरे, पैशांची काळजी करू नको. निशाला वाचवणं महत्त्वाचं आहे. माझ्याकडे आहेत काही पैसे. त्यावर विलास म्हणाला, आई, मला आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये हवे आहेत. उरलेले 5 लाख पुढच्या महिन्यात दे. आई तयार झाली. तिनं मला हे सांगितलं. मी म्हटलं, आई, आपण पैसे देऊ, पण आधी आपण जाऊन निशा वहिनींना भेटू, त्यांची विचारपूस करू. मग विलासने स्पष्ट नकार दिला. नको, ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. डॉक्टरांनी कोणालाच भेटू दिलेलं नाही. इन्फेक्शनची भीती आहे. मला संशय आला. मी गपचूप निशा वहिनींच्या शाळेत फोन लावला. चौकशी केली असता कळलं की त्या रोज शाळेत येत आहेत. त्या अगदीच ठणठणीत आहेत. त्यांना कुठलाही आजार नाही आहे. तेव्हा मला सगळा प्रकार समजला. कारण विलासने निव्वळ पैशांसाठी कॅन्सरचं नाटक रचलं होतं. स्वतःच्या बायकोच्या आजारपणाचा खोटा बनावट करून किती खालच्या थराला गेला होता हा माणूस. मी आईला सगळं सत्य सांगितलं. सुरुवातीला आईचा विश्वासच बसेना. मग जेव्हा मी तिला शाळेतून मिळालेली माहिती दिली तेव्हा ती ऐकून सुन्नत झाली. तिच्या तोंडातून काही केल्या शब्दच फुटत नव्हता. ती फक्त एवढंच म्हणाली, माझ्या पोटचा गोळा माझ्याशी एवढा मोठा खोटं बोलू शकतो? मी तिला समजावलं, आई, आता तरी डोळे उघड. दादाला तुझी काहीच पडलेली नाही आहे. त्याला फक्त तुझे पैसे हवे आहेत. आईच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्या दिवशी आईमध्ये काहीतरी दिसलं. तिनं डोळे पुसले आणि नंतर म्हणाली, सुमे, आता तूच सांग काय करायचं ते. मी आणि अंजलीनं मिळून एक योजना आखली होती. ती मी आईला सांगितली आणि मी म्हटलं, आई, आता त्याला अद्दल घडवायचीच लागेल, पण त्यासाठी त्याला रंगेहात पकडावं लागेल. आईनं विचारलं, पण कसं? मी समजावलं, दादा आत्तापर्यंत छोट्या छोट्या फसवणुकीत करतच होता, पण आता आपण त्याला अशी संधी द्यायची जिथे तो असा काही गुन्हा करेल की पोलिसांना हस्तक्षेप करावाच लागेल. योजना अशी होती की आम्ही विलासला असं भासवायचं की आई आता थकली आहे, ती कमकुवत झाली आहे आणि आता ती त्याला संपत्ती द्यायला तयार आहे. आणि जेव्हा तो त्याच्या हवेपोटी मोठी चूक करेल तेव्हा आपण त्याला पकडायचं. ठरल्याप्रमाणे आईनं विलासला फोन केला आणि ती म्हणाली, विलास, मी आता म्हातारी झाली आहे रे. मला वाटतं आता माझ्या संपत्तीचा काहीतरी निकाल लावला पाहिजे. तू येऊन भेट मला. विलासच्या आनंदाला पारावाराच उरला नाही. तो म्हणाला, हो आई, तू अगदी बरोबर विचार केलास, मी येतोच. आणि दुसऱ्या दिवशी विलास आला. सोबत एक वकीलही होता. त्या वकिलाच्या हातात आधीच तयार केलेली काही कागदपत्रं होती, मृत्यूपत्र. त्यात लिहिलं होतं की आई तिची सगळी संपत्ती विलासच्या नावावर करत आहे. आईनं कागद वाचले आणि विचारलं, अरे, सगळं सुमेधाचं काय? पण सुमेधाचं काय? तिला काहीच नाही का? विलास म्हणाला, आई, सुमेधाचं काय?
तिचं दुकान आहे, कमाई आहे, तिला कशाची गरज आहे? आणि तसंही वंशाचा दिवा तर मी आहे. पहिला हक्क माझाच ना. मी बाजूला उभी राहून हे सगळं अगदी शांतपणे ऐकत होते. माझा फोन खिशात चालू होता आणि सगळं रेकॉर्डही करत होतं. आई म्हणाली, बरं ठीक आहे, पण मला विचार करायला थोडा वेळ दे. विलासचा चेहरा पडला, पण त्यानं ते कागद तिथेच ठेवले आणि म्हणाला, ठीक आहे आई, विचार कर, पण लवकर निर्णय घे. म्हातारपण आहे, कधी काय होईल काही सांगता येत नाही. ते शेवटचं वाक्य ती एक प्रकारची धमकीच होती. माझ्या अंगावर काटा आला. त्यानंतरचे 3 महिने फार तणावाचे गेले. विलास दर आठवड्याला यायचा आणि आईवर सही करण्यासाठी दबाव टाकायचा. कधी प्रेमानं समजायचा तर कधी भीती दाखवायचा. एकदा म्हणाला, आई, जर तू मृत्यूपत्र केलं नाहीस आणि तुला जर काही झालं तर ही सगळी प्रॉपर्टी कोर्ट कचेरीत अडकून पडेल. वर्षानुवर्ष केसही चालत राहील. आणि दुसऱ्यांदा म्हणाला, म्हातारपणी असं एकटीनं राहणं बरोबर नाही. तू माझ्याकडं राहायला ये. सुमेधाचं तिचं ती बघेल. तिसऱ्यांदा तर त्यानं हद्दच केली. तो म्हणाला, आई, जर तू सुमेधाचंच ऐकत राहणार असशील तर तुला वृद्धाश्रमात टाकावं लागेल. प्रत्येक वेळी मी सगळं काही रेकॉर्ड करत होते. आता माझ्याकडे एवढे पुरावे होते की कोणत्याही कोर्टात विलासचं भिंग फुटलंच असतं. पण मी वाट पाहत होते. मला माहीत होतं की विलासचा धीर सुटेल आणि तो असं काही गुन्हा करेल ज्यामुळे त्याला थेट तुरुंगाची हवा खावी लागेल. आणि तो दिवस अखेर उजाडला. 2 महिन्यापूर्वींची गोष्ट. संध्याकाळची वेळ होती. विलास एकटाच घरी आला. तो खूप अस्वस्थ आणि चिडलेला होता. विलास एकदम काकुळतीला आला आणि तो काकुळतीला येऊन म्हणाला, आई, मी खूप मोठ्या संकटात सापडलोय. माझ्यावर सावकाराचं 30 लाखाचं कर्ज झालंय. ते लोक मला जीवे मारण्याची धमकीही देत आहेत. आईच्या पायाखालची जमीनच सरकली. ती थरथरत म्हणाली, अरे देवा, विलास, एवढं कर्ज, आणि ते कसं काय झालं रे बाबा? विलास रडवेला चेहरा करून म्हणाला, धंद्यात लावले होते पैसे, पण सगळं बुडालं. आता माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. तू हे घर गहाण ठेव, मी सगळं कर्ज फेडून टाकेन. आईनं निक्षून सांगितलं, अरे वेड्या, घर कसं गहाण ठेवू? आपण राहायचं कुठे मग? विलास गयावया करत म्हणाला, आई, फक्त 2-3 महिन्यांची तर गोष्ट आहे. मी सगळं काही ठीक करेन आणि घर सोडवून आणेन. तू अजिबात काळजी करू नको. पण आईनं अगदी ठाम नकार दिला. नाही बाळा, काहीही झालं तरी मी हे घर गहाण ठेवू शकत नाही. हे तुझ्या बाबांची शेवटची निशाणी आहे. हे ऐकताच विलासचा संयम सुटला. तो तावातावानं ओरडला, मग मी काय करू? मरू? मग मी काय मरू का? सावकार माझे तुकडे करतील. तुला तुझ्या मुलाच्या जीवापेक्षा ह्या विटा मातीचं घर जास्त महत्त्वाचं वाटतं का? आई ढसढसा रडू लागली. मी मध्ये पडले. दादा, शांत हो. आपण काहीतरी मार्ग काढू. पण विलास माझ्यावर खेचसला आणि तू गप्प बसे. तुझ्यामुळेच आई मला काहीही देत नाहीये. तूच तिचे कान भरतीयस. रागाच्या भरात त्यानं माझ्यावर हात उगारला. मी भेदरले. पण तेवढ्याच शेजारचे जोशी काका आरडाओरडा ऐकून ते धावत आले. त्यांनी विलासला अडवलं. अरे विलास, हे काय चाललंय? बहिणीवर हात उचलतोस तू? लाज नाही वाटत का तुला? जोशी काकांना बघून विलास थोडा नरमला, पण जाताना म्हणाला, काका, तुम्ही आमच्या घरच्या भानगडीत अजिबात पडू नका. असं म्हणून तो रागाने तिथून निघून गेला. त्या रात्री मी अंजलीला, माझ्या वकील मैत्रिणीला घरी बोलवलं. सगळी हकीकत तिला सांगितली. अंजली म्हणाली, सुमेधा, आता पाणी डोक्यावरून चालले. आपण पोलिसात तक्रार करायलाच हवी. त्यानं तुझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. हा मारहाणीचा गुन्हा तो ठरू शकतो. मी विचार केला आणि म्हणाले, नाही ग अंजली, आता नको. मला वाटतं विलास आता काहीतरी मोठं पाऊल उचलणार आहे. आपण थोडी वाट बघू. आणि माझा अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला. पुढच्याच आठवड्यात विलासनं तो गुन्हा पुन्हा केला ज्याची मी वाट पाहत होते. विलासनं एक बनावट मृत्यूपत्र तयार केलं आणि त्यात त्यानं आईची हुबेहूब बनावट सही केली होती. त्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की आई तिची सगळी संपत्ती विलासच्या नावावर करत आहे. सोबत एक पत्र जोडलं होतं ज्यात लिहिलं होतं,
माझं आता वय झाले आणि माझी निर्णय क्षमता कमी झाली, त्यामुळे मी माझ्या सगळ्या संपत्तीचे अधिकार माझ्या मुलाला देत आहे. हे कागदपत्र घेऊन त्यानं एका नोटरी करून घेतली. त्यानंतर तो थेट बँकेत गेला आणि आईच्या खात्यातला स्वतःचं नाव जोडण्याचा प्रयत्न केला. पण बँकेनं त्याला अडवलं आणि सांगितलं की खातेधारकाला स्वतःला यावं लागेल. तेव्हा विलासनं दुसरी चाल खेळली. तो दुय्यम निबंधक कार्यालयात गेला आणि घराची मालकी स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या हातात ते बनावट मृत्यूपत्र आणि खोटी पॉवर ऑफ पॅटर्नी ती होती. पण त्याला हे माहीत नव्हतं की मी आधीच त्या कार्यालयात एक दाखल करून ठेवलं होतं. त्यात मी लिहून दिलं होतं की माझी आई सुमित्रा देशमुख यांच्या संपत्तीबाबत कोणीही कोणताही व्यवहार करायला आल्यास आधी मला कळवण्यात यावं. त्यामुळे विलास तिथे पोहोचताच मला तिथल्या अधिकाऱ्यांचा फोन आला. मी आणि अंजली लगेच तिथे पोहोचलो. आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब, हे मृत्यूपत्र बनावट आहे आणि त्यावरची सहीसुद्धा खोटी आहे. साहेबांनी कागदपत्र तपासली आणि गंभीर होत म्हणाले, हे प्रकरण खूप सिरियस आहे. मला पोलिसांना कळवावं लागेल. विलास हे ऐकून घाबरला. तो तिथून पळून जाण्याच्या तयारीत होता, पण अंजलीनं आधीच बाहेर 2 हवालदारांना बोलावून ठेवलं होतं. त्यांनी विलासला दारातच पकडलं. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. हे मृत्यूपत्र खरं आहे, आईनेच सही केली आहे असं तो अगदी छातीठोकपणे सांगत होता. पण जेव्हा इन्स्पेक्टर साळवींनी त्याला दम भरला, आम्ही हे सगळे लॅबमध्ये सही तपासायला पाठवू, खोटं निघालं तर अडकशील, तेव्हा विलासची बोबडीच वळली. त्याचवेळी मी पोलिसांसमोर माझे सगळे हुकमी बाहेर काढले. गेल्या 3 वर्षाच्या फोन रेकॉर्डिंग, CCTV फुटेज, बँकेचे स्टेटमेंट, सगळं काही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांना सांगितलं की घराचा अर्धा हिस्सा कायदेशीररित्या माझ्या नावावर आहे, जे विलासला काहीच माहीत नाही. पोलिसांनी विलासला जागीच अटक केली. फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणं आणि ज्येष्ठ नागरिकांचा छळ अशा गंभीर कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. पण ही लढाई इथेच संपली नाही. तुरुंगात असूनही विलासनं हार मानली नव्हती. त्यानं तुरुंगातून निशाला निरोप पाठवला की जा आणि आईला समजव, केस मागे घ्यायला लाव. निशा वहिनी रडत रडत घरी आल्या. त्या आईच्या पाया पडल्या. सासूबाई, अहो विलासजींना माफ करा, चुकले ते, पण शेवटी तुमचा मुलगा आहे ना तो, त्याला जेलमध्ये नका सोडू देऊ. आईचं मातृहृदय पुन्हा एकदा पाझरू लागलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला लगेच धोक्याची घंटा ऐकू आली. मी आईला म्हटलं, आई, जर तू यावेळी त्याला माफ केलंस ना, तर तो पुन्हा तेच करेल. तो तुझं आणि माझं जगणं मुश्किल करून टाकेल. निशा वहिनी माझ्यावर सतत म्हणाल्या, सुमेधा, तुला सख्या भावाची दया येत नाही का गं? तुला त्याला तुरुंगात बघून आनंद मिळतोय का? मी अगदी शांतपणे पण ठाम आवाजात उत्तर दिलं, वहिनी, मला माझ्या भावाचा तिरस्कार नाही आहे, पण मला माझ्या आईवर जास्त प्रेम आहे आणि जो कोणी माझ्या आईला त्रास देईल, मग तो माझा भाऊ का असेना, मी त्याला अजिबात सोडणार नाही. शेवटी आईनं कठोर निर्णय घेतला. तिनं निशाला सांगितलं, बाळा, माझं विलासवर खूप प्रेम आहे, पण त्यानं जे काही केलं ते गुन्हेगारी आहे. त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. तेव्हाच तो सुधारेल. मी केस मागे घेणार नाही. निशा वहिनी संतापाने निघून गेल्या आणि काय सांगावं, 4च दिवसात त्यांनी विलासला घटस्फोटाची नोटीस पाठवली. त्यांनाही वाटलं की गुन्हेगार नवऱ्यासोबत राहण्यापेक्षा वेगळं झालेलं बरं. निदान आपली नोकरी आणि इज्जत तरी वाचेल. इकडे विलास तुरुंगात पूर्णपणे कोलमडला. धंदा आधीच बुडाला होता. आता बायकोनेही साथ सोडली. त्याचा मुलगा अर्णवसुद्धा त्याला भेटायला येत नव्हता. कोर्टात केस चालली. विलासच्या वकिलानं त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्याकडे पुरावे इतके भक्कम होते की त्याला पळवाटच उरली नव्हती. कोर्टानं विलासला फसवणूक आणि बनावटगिरीच्या गुन्ह्यात 5 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सोबत 1 लाखाचा दंड ठोठावला आणि आदेश दिला की आईकडून घेतलेले 25 लाख रुपये त्यानं परत करावेत. पण विलासकडे आता पैसे होतेच कुठे? विलासची उरली सुरली इस्टेट कोर्टानं जप्त केली.
कारण आईचे 25 लाख रुपये परत करण्यासाठी त्याच्याकडे रोख रक्कम नव्हतीच. आज विलास तुरुंगात आहे आणि त्याला 5 वर्षाची शिक्षा भोगायची आहे. इकडे निशा वहिनींचा घटस्फोट झाला. अर्णव आता त्याच्या आईसोबत राहतो आणि त्यानं त्याच्या गुन्हेगार बापाशी म्हणजेच विलासशी सगळे संबंध तोडले होते. आता मी तुम्हाला त्या फोन कॉलची खरी हकीकत सांगते, ज्याचा उल्लेख मी कथेच्या सुरुवातीला केला होता. 3 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. मला तुरुंगातून विलासचा फोन आला. तो म्हणाला, सुमेधा, तुला सांगायचं होतं. आई काल रात्री गेली. अंत्यसंस्कार शुक्रवारी ठेवलेत आणि हो, जाताना तिनं तिची सगळी संपत्ती माझ्याच नावावर केली आहे. तुझ्या हातात काहीच लागणार नाही. सुरुवातीला मी क्षणभर गोंधळले, पण नंतर मला सगळं गणित समजलं. विलासनं तुरुंगात बसल्या बसल्या त्याची शेवटची चाल खेळली होती. त्याला वाटलं की आईच्या मृत्यूची खोटी बातमी पसरून आणि बनावट मृत्यूचा दाखला बनवून तो ही संपत्ती हडप करू शकेल. मी फोनवर त्याला काहीच उत्तर दिलं नाही, फक्त गालातल्या गालात हसले, कारण त्याचवेळी माझी आई सुमित्रा माझ्या बाजूला उभी राहून चहा गाळत होती. मी लगेच अंजलीला आणि इन्स्पेक्टर साळवींना फोन केला. विलासच्या या नवीन डावाबद्दल त्यांनाही सांगितलं. पोलिसांनी तपास केला तेव्हा धक्कादायक बातमी समोर आली. विलासनं तुरुंगातूनच एका दलालाशी संपर्क साधला होता. पैशांच्या लालसेपोटी त्या दलालानं आईचा खोटा मृत्यूचा दाखला आणि एक बनावट मृत्यूपत्र तयार करून दिलं होतं. त्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की मरण्यापूर्वी मी माझी सगळी संपत्ती माझ्या मुलाला विलासला देत आहे. मी ठरवलं की आता याचा शेवट करायचाच. मी विलासला उलट फोन केला नाही. त्याला असंच वाटू दिलं की मी त्याच्या या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवला आहे आणि घाबरली आहे. शुक्रवारी ज्या दिवशी विलासनं अंत्यसंस्काराचा बनाव रचला होता, त्या दिवशी मी आमच्या घरी एक बैठक बोलावली. मी मुद्दाम विलासच्या वकिलाला आणि त्या दलालाला घरी बोलवलं. सोबत साध्या वेशातले पोलीस, अंजली, आमचे शेजारी जोशी काका आणि सोसायटीचे चेअरमनसुद्धा हजर होते. सगळे हॉलमध्ये जमले होते. विलासचा वकील मोठ्या आत्मविश्वासानं टेबलावर कागदपत्र आपटत म्हणाला, हे बघा, हे सुमित्रा देशमुख यांचं डेथ सर्टिफिकेट आणि हे त्यांचं मृत्यूपत्र. यात स्पष्ट लिहिलं आहे की सगळं काही विलासरावांच्या नावावर आहे. मी अगदी शांतपणे म्हटलं, ठीक आहे वकील साहेब, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. वकील म्हणाला, विचारा. मी म्हटलं, जर माझी आई मेली आहे तर मग ती तिथे किचनमध्ये काय करते? आणि त्याचवेळी हातात चहाचा ट्रे घेऊन आई किचनमधून बाहेर आली. ती म्हणाली, घ्या वकील साहेब, चहा घ्या. तो प्रसंग बघण्यासारखा होता. वकिलाचा चेहरा भीतीनं पांढरा फटक पडला. त्याला घाम फुटला. तो दलाल तर तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, पण साध्या वेशातल्या पोलिसांनी दोघांच्याही मानेला धरलं. पोलिसांचा मार पडताच त्या दलालानं पोपटासारखं सगळं काही कबूल केलं. त्यानं कबूल केलं की विलासनं तुरुंगातून पैसे देण्याचं आमिष दाखवून हे सगळं घडवून आणलं होतं आणि त्यानंतर घडवून आणलं. पोलिसांनी विलासवर नवीन गुन्हे दाखल केले. जिवंत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला बनवणं हा गंभीर गुन्हा आहे. या नवीन गुन्ह्यामध्ये त्याच्या 5 वर्षाच्या शिक्षेत आणखी 2 वर्षाची वाढ झाली. आता त्याला एकूण 7 वर्ष तुरुंगात सडावं लागणार होतं. त्या वकिलाला आणि दलालाला सुद्धा 3-3 वर्षाची शिक्षा आणि मोठा दंड ठोठावण्यात आला. आज आमचं आयुष्य खूप शांततेत चाललंय. आता कोणाचीही भीती नाही. मी माझं ब्युटीक चांगलंच चालवते आणि आई घर सांभाळते. संध्याकाळी आम्ही दोघी बाल्कनीत बसून चहा पितो, गप्पा मारतो. आईची पेन्शन आणि आमची जमापुंजी आता सुरक्षित आहे. घर आता पूर्णपणे आमच्या दोघींच्या संयुक्त नावावर आहे, जे आमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. सोसायटीत आणि नातेवाईकांमध्ये आमचा आता खूप मान आहे. सगळ्यांना माहिती आहे की आम्ही एका अन्यायाविरुद्ध किती मोठी लढाई लढलो आणि ती जिंकलोही. कधी कधी आईला विलासची आठवण येते. ती रडते आणि म्हणते, सुमे, शेवटी माझा मुलगा होता ग तो. मी त्याला लहानाचा मोठा केला आणि आज तो तुरुंगात आहे. मी तिची समजूत काढते. आई, तू काहीही चुकीचं केलं नाहीस. विलासनं स्वतःच्या हातानं स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं. तू फक्त तुझ्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी लढलीस. आईला ते पटतं. ती म्हणते, हो सुमी, तू बरोबर आहेस.
जर तू नसतीस तर आज मी रस्त्यावर आले असते. मी हसते आणि म्हणते, आई, मी आहे ना. जोपर्यंत मी आहे तुला काळजी करायची काहीच गरज नाही. आता तुम्हाला विलासची काय अवस्था आहे तेही सांगते. तुरुंगात विलासचे हाल होत होते. हाल तर होत आहेतच. ज्याला कायम एसीमध्ये राहायची आणि गादीवर झोपायची सवय होती त्याला तुरुंगातली ती कडक शिस्त ती सहन होत नाहीये. त्याला रोज पहाटे 5 वाजता उठावं लागतं, जेलचं बेचव जेवण खावं लागतं आणि कष्टाची कामंही करावी लागतात. त्याची तब्येत बिघडली आहे. त्याला आता मधुमेह झालाय. पायात सतत कळ येते. पण तुरुंगात कसले आलेत लाड. तिथे साधी गोळी मिळायला सुद्धा मारामारी असते. निशा वहिनींनी दुसरं लग्न केले आणि सुखात आहेत. अर्णव तर त्याला बाबा म्हणायला सुद्धा तयार नाही. विलास अगदी पूर्णपणे एकटा पडलाय. बाहेरच्या जगात त्याची इज्जत कवडीचीही सुद्धा उरली नाही. जे मित्र त्याच्या पैशावर पार्टी करायचे ते आता त्याच्या नावाने बोटं मोडतात. त्याच्याकडे आता फुटकी कवडीही नाही. जे काही होतं ते कोर्टानं आईचे पैसे परत करण्यासाठी जप्त केलं. जेव्हा तो 7 वर्षांनी बाहेर येईल तेव्हा तो रस्त्यावरचा भिकारी झालेला असेल. मी ऐकले की विलास तुरुंगात खूप रडतो. त्याला खूप पश्चाताप होतोय. तो म्हणतो, काश मी पैशाच्या लोभापायी आईला आणि बहिणीला त्रास दिला नसता. काश मी माझं हस्तखेळतं कुटुंब तोडलं नसतं. पण आता वेळ निघून गेली आहे. तुरुंगातल्या इतर कैद्यांमध्ये सुद्धा त्याला काहीच मान नाही. इतर कैदी त्याला कलियुगाचा श्रावण बाळ म्हणून चिडवतात. पोलीस शिपाई सुद्धा त्याला टोमणे मारतात. काय अग्रवाल शेठ, आईच्या खोट्या अंत्यसंस्काराची तयारी झाली का? विलास लाजेनं मान खाली घालतो. मला त्याची आता दया येत नाही. कारण जशी करणी तशी भरणी. त्यानं पैशासाठी आईला छळलं, मला त्रास दिला. त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. या सगळ्या प्रवासात मी एकच गोष्ट शिकली. जर तुमच्या बाजूनं सत्य असेल आणि तुमची लढण्याची तयारी असेल तर तुम्ही जगातल्या कोणत्याही संकटाचा सामना करू शकता. धैर्य आणि योग्य नियोजन असेल तर विजय हा नक्कीच होतो. जर त्यावेळी मी रागाच्या भरात आरडाओरडा केला असता किंवा घाईगडबडीत प्रतिक्रिया दिली असती तर आज माझ्याकडे इतकं भक्कम पुरावे नसते. पण मी संयम धरला. संथपणे आणि डोळसपणे मी विलासच्या प्रत्येक चालीवर नजर ठेवली. प्रत्येक संभाषण रेकॉर्ड केलं आणि जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा एकाच वेळी सगळं काही जगासमोर मांडलं. आज माझं बुटीक खूप जोरात चाललंय. माझ्या ग्राहकांची संख्या दुप्पट झाली आहे. कारण माझी ही कहाणी आता कोथरूडमध्ये सगळ्यांना माहीत झाली. अनेक बायका माझ्याकडे येतात आणि म्हणतात, सुमेधाताई, तुम्ही आमच्यासाठी एक प्रेरणा आहात. स्वतःसाठी आणि आईसाठी तुम्ही जे काही केलं ते खूप धाडसाचं काम होतं. काही स्त्रिया तर त्यांच्या घरच्या अडचणी घेऊन माझ्याकडे येतात आणि सांगतात की त्यांच्यावरही घरात असाच अन्याय होतोय. तेव्हा मी त्यांची भेट माझ्या वकील मैत्रिणीशी म्हणजेच अंजलीशी घालून देते. आम्ही दोघी मिळून त्यांना कायदेशीर मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. माझी आई सुमित्रा आता खूप आनंदी असते. म्हातारपणात तिला जे मानसिक अस्वास्थ्य हवं होतं ते आता मिळाले. ती रोज सकाळी देवघरात जाते. तिथल्या भजनी मंडळात, देवळातही जाते. त्यानंतर भजनी मंडळात रमते. संध्याकाळी सोसायटीतल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारते. तिच्या आयुष्यात आता कुठलंही टेन्शन नाही. आम्ही आमचं घर पुन्हा नव्यानं सजवले. जुने पडदे बदलले, भिंतींना छान रंग दिला, नवीन फर्निचर आणलं. आईच्या खोलीत एक आरामशीर खुर्ची आणली, यावर बसून ती तिची आवडती पुस्तकं वाचते. आमच्या स्वयंपाकघरात आता रोज काहीतरी खमंग शिजतं. आई तिच्या आवडीचे पदार्थ बनवते. कधी गाजराचा हलवा तर कधी मुगाचा शिरा, पण कधी गरमागरम थालीपीठं. आम्ही दोघी एकत्र बसून जेवतो, हसतो आणि मनसोक्त गप्पा मारतो. रविवारी आम्ही दोघी तुळशीबागेत किंवा मार्केटमध्ये जातो. आईला नवीन साड्या खरेदी करायला खूप आवडतात. तिला जी साडी आवडेल ती मी तिला घेऊन देते. आता मनात ती भीती उरली नाही की कोणीतरी येईल आणि आमचे पैसे हिरावून घेईल. सणासुदीला आम्ही घर खूप छान सजवतो. दिवाळीत पणत्यांची आरास करतो. अंगणात मोठी रांगोळीही काढतो. पण सर्वात भावनिक क्षण तो असतो म्हणजे राखी पौर्णिमेचा. त्या दिवशी आई माझ्या हातावर राखी बांधते आणि म्हणते, सुमे,
तूच माझा मुलगा आणि तूच माझा रक्षक. तू माझ्यासाठी मुलापेक्षा जास्त आहेस. आमचे शेजारीही आम्हाला खूप सहकार्य करतात. जोशी काका नेहमी विचारपूस करतात. सोसायटीच्या अध्यक्ष मंदाताई आम्हाला सोसायटीच्या कार्यक्रमात सन्मानानं बोलवतात. आता सगळे आम्हाला इज्जतही देतात. भविष्याची तरतूद म्हणून मी काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. मी वकिलाला भेटून माझं मृत्यूपत्र तयार करून घेतले. जर मला काही झालं तर माझी सगळी संपत्ती आईला मिळेल आणि आईच्या पश्चात ती एका सामाजिक संस्थेला, जी निराधार वृद्ध महिलांसाठी काम करते, त्यांना दान केली जाईल. मी माझ्या दुकानाचा विमा उतरवला आहे. माझ्याकडे आता वेगवेगळ्या बँकांमध्ये ती सेविंग अकाउंट्स आहेत. माझी फिक्स डिपॉझिट आता 22 लाखाची झाली आहे आणि मी शेअर मार्केटमध्येही थोडी गुंतवणूक केली आहे. मी आणि आई आता भविष्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहोत. कधीकधी मी विचार करते, हे सगळं वेगळं असू शकलं असतं का? विलास चांगला वागू शकला असता का? कदाचित हो, जर त्यानं लोभ सोडला असता तर. जर त्यानं पैशापेक्षा रक्ताच्या नात्याला जास्त किंमत दिली असती तर. जर त्यानं आईचा आणि बहिणीचा आदर केला असता तर. पण त्यानं तसं काहीही केलं नाही आणि आता त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागत आहेत. माझी ही कहाणी सांगण्यामागचा उद्देश एकच आहे. मला वाटतं की माझी स्टोरी ऐकून इतर स्त्रियांनाही हिंमत मिळावी. जर तुमच्या कुटुंबातही तुमच्यावर अन्याय होत असेल तर गप्प बसू नका. स्वतःच्या हक्कासाठी लढा. पण लक्षात ठेवा, लढा भावनेच्या भरात नाही तर बुद्धीने लढायचा असतो. रागाच्या भरात नाही तर रणनीती आखून लढायचा असतो. पुरावे गोळा करा. प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. कायदेशीर सल्ला घ्या आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा पूर्ण ताकदीनिशी वार करा. लक्षात ठेवा, संयम आणि तयारीने कोणतीही लढाई जिंकता येते. तुम्हाला लगेच प्रतिक्रिया द्यायची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला स्मार्ट व्हायचं आहे. कायदा तुमच्या बाजूने आहे आणि समाजही आता बदलतोय. आता मुलींनाही मुलांइतकाच समान हक्क मिळतो. फक्त तुम्हाला तो हक्क मागायचं धाडस करावं लागेल. आणि लक्षात ठेवा, तुम्ही एकट्या नाही आहात. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या या त्रासातून जात आहेत. एकमेकींशी जोडून राहा. एकमेकींना साथ द्या. एकमेकांना सहाय्य करू. अवघे धरू सुपंत. मी आज जिथे आहे तिथे एकटी पोहोचले नाही. माझ्या आईनं मला साथ दिली. अंजलीसारख्या मैत्रिणीनं मदत केली आणि शेजाऱ्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या चांगल्या लोकांशी जोडून राहा. आज मी माझ्या आईसोबत अगदी शांततेत जगते. आमचं घर आमचं आहे, पैसा आमचा आहे आणि आयुष्यही आमचंच आहे. कोणाची भीती नाही, कोणाचा दबाव नाही. आणि माझा भाऊ विलास, तो तुरुंगात त्याच्या पापाची शिक्षा भोगतोय. मला त्याची दया येत नाही, कारण निसर्गाचा नियमच आहे, जशी करणी तशी भरणी. जो पेराल तेच उगवेल. आज रात्री जेव्हा मी झोपायला जाईन तेव्हा मला शांत झोप लागेल, कारण मी जे केलं ते योग्यच केलं. मी माझ्या जन्मदात्या आईचं रक्षण केलं. माझ्या हक्कासाठी लढले आणि जिंकले. जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही अशाच कोणत्या संकटातून जात असाल तर लक्षात ठेवा, धैर्य, योग्य नियोजन आणि सत्याची साथ असेल तर विजय तुमचाच आहे. कधीही हार मानू नका. लढत राहा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.